नमस्कार मित्रांनो, आपण सध्या प्रवास करत आहोत कराड येथील बहुचर्चित उड्डाणपुलावरून। अवघ्या 3 मिनिटात आपण हा संपूर्ण पूल पार करत आहोत। पण या 3 मिनिटाच्या प्रवासामागे अनेक वर्षांचे नियोजन, अत्याधुनिक अभियांत्रिकी आणि सुमारे 500 कोटी रुपयांची भव्य गुंतवणूक। पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरील हा उड्डाणपूल महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांमधील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो। कराड शहरातील कोयना पुलाजवळील कोल्हापूर नाक्यापासून नांदलापूरपर्यंत पसरलेला हा पूल तब्बल 3.47 किलोमीटर लांबीचा आणि 29.5 मीटर रुंद आहे। 6 पदरी असलेल्या या पुलाची उभारणी 115 मजबूत सिंगल पिलर्सवर करण्यात आली असून अत्याधुनिक प्रीकास्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे। पूर्वी कराड आणि मलकापूर परिसरात राष्ट्रीय महामार्गावरील प्रचंड वाहतुकीमुळे दररोज मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होत असे। विशेषतः मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि बंगळूरकडे जाणाऱ्या हजारो वाहनांना येथे बराच वेळ अडकून राहावे लागत होते। मात्र या उड्डाणपुलामुळे आता लांब पल्ल्याची वाहतूक थेट पुलावरून जाते, तर स्थानिक वाहतूक खालील रस्त्यावरून सुरू राहते। त्यामुळे प्रवाशांचा सुमारे अर्धा तासाचा मौल्यवान वेळ वाचत असून प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुखकर झाला आहे। हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केंद्र शासनाच्या भारतमाला परियोजना अंतर्गत राबवण्यात आलेल्या सातारा कागल 6 पदरीकरण प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग आहे। पुलाची प्राथमिक लोड टेस्टिंग यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर आता हलक्या आणि अवजड अशा सर्व प्रकारच्या वाहनासाठी हा पूल वाहतुकीस खुला करण्यात आला आहे। या पुलामुळे केवळ वाहतूक सुरळीत झाली असे नाही, तर मुंबई, पुणे, कोल्हापूर, बंगळूर या देशातील सर्वाधिक वर्दळीच्या औद्योगिक आणि व्यापारी मार्गावरील माल वाहतुकी अधिक वेगवान झाली आहे। त्यामुळे उद्योग, व्यापार, पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे। कराड, मलकापूर आणि आसपासच्या नागरिकांसाठी हा पूल खऱ्या अर्थाने वाहतूक कोंडीतून कायमची सुटका करणारा ठरला आहे। या पुलावर आधुनिक LED स्ट्रीट लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे। मात्र सध्या काही अंतिम तांत्रिक कामे आणि विद्युत यंत्रणेची प्रक्रिया सुरू असल्यामुळे रात्रीची प्रकाश योजना नियमितपणे सुरू करण्यात आलेली नाही। त्यामुळे सध्या रात्री दिवे बंद ठेवले जातात व पुलावरील वाहतुकी बंद ठेवली जाते। सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर हा भव्य उड्डाणपूल रात्रीच्या प्रकाशात आणखी आकर्षक दिसणार असून कराड शहराची एक नवी ओळख बनणार आहे। मित्रांनो, आम्ही अवघ्या 3 मिनिटात हा संपूर्ण भव्य उड्डाणपूल पार केला। तुम्हाला हा प्रवास कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे, विकास कामे आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा।